चला करूया आता वर्षभराची तयारी म्हणजे लोणचं बनवूया। तर इथे 2 किलो कैऱ्या घेतल्यात, त्याला हळद आणि मीठ लावून आधीच ठेवून दिलं होतं। 2 किलो कैऱ्या आहेत, त्यासाठी अर्धा ते पाऊण किलो तेल कडकडीत गरम करून घेतलं। आता बनवूयात लोणच्याचा मसाला। तर एक चमचा सगळं साहित्य घेतले। काळी मिरी, लवंग, बडीशोप आणि मेथीदाणे हलकंसं भाजून घ्यायचं। 1 चमचा जिरे आणि धण्याचं पावडर सुद्धा हलकंसं भाजून घ्यायचं। हे सगळं साहित्य आहे ना मिक्सरला थोडंसं जाडसर असं बारीक करून घ्यायचं। तेल कोमट झालं की त्यामध्ये 1 टीस्पून आहे ना हिंग टाकायचा आणि तेलामध्ये हिंग छान तळला जातो आणि फुलून येतो। त्यानंतर 200 ग्राम मीठ मी इथं हलकंसं भाजून घेतले, वाटलेला मसाला घातला आणि 8 चमचे एवढं लाल तिखट घातलं। त्यानंतर 200 ग्रामच मी इथं मोहरीची डाळ हलकीशी भाजून घेतली। मसाल्यांमध्ये जर मॉइश्चर राहिलं तर आपल्या लोणच्याला बुरशी लागू शकते, त्यामुळे सगळे मसाले मी इथं हलकेसे भाजून घेतलेत। त्यानंतर याच्यामध्ये थोडंसं कोमट तेल घालून मसाले आधी छान मिक्स करून घेतले तेलामध्ये। त्यानंतर हळद मीठ लावलेल्या सगळ्या कैरीच्या फोडी याच्यामध्ये घातल्या, मसाल्यामध्ये मिक्स केल्या आणि उरलेलं जे तेल होतं ते सुद्धा घातलं। आता आम्हाला आंबट गोड लोणचं आवडतं म्हणून मी अर्धा किलो बारीक चिरलेला गूळ घातला। आवडत असल्यास घाला, नाही घातला तरी चालेल। आता चॅनलला सबस्क्राईब करा।